Good morning, dear all students. This is the weekend day, that is Saturday. In last period, we have learned chapter number 8. Now, today we have to start motion and types of motion. First of all, we have to learn what is meant by motion. The continuous displacement of an object is called motion. Continuous displacement. हे बघा, आता ही माझ्याजवळ स्केच पेन आहे, मार्कर आहे. हे एका ठिकाणी थांबून आहे. त्यामुळे याला मोशन म्हणता येणार नाही. परंतु जेव्हा पदार्थ किंवा एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तर ही डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. परंतु जेव्हा कंटिन्यू हे एकीकडून दुसरीकडून जसं उदाहरणार्थ फॅन फिरत आहे, तुम्ही बसमध्ये बसलात, बस नागपूरला जात आहे, चेंडू फेकला तर कंटिन्युअस धावत आहे, तर दॅट कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड मोशन. आपल्या दररोजच्या डे टू डे लाईफमध्ये आपले अनेक उदाहरण आपण मोशनचे बघत असतो. तुम्ही असा बॉल खेळता, वर खाली, त्याची सतत डिस्प्लेसमेंट होते, म्हणून त्याला मोशन म्हणतात. सतत डिस्प्लेसमेंट, कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. विमान आकाशात उडत आहे, दॅट इज इन मोशन. फुटबॉल खेळत आहे, फुटबॉलला तुम्ही लात मारली की ते एकदम लांब पळते, दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ मोशन. ओके. बस स्टॉप, बसमध्ये बसलेले आहे तर तुम्हाला बस मोशनमध्ये असते. तर कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. दिस इज द डेफिनेशन ऑफ मोशन. आता कोणकोणत्या प्रकारच्या मोशन आहेत ते बघायचं आहे आपल्याला. टाइप्स ऑफ मोशन बघा. कधी कधी तुम्ही सरळ पळता, ओके, कधी कधी वेडवाकडे पळता. एखादी ट्रेन जाताना दिसते तुम्हाला, ती सरळ जाते. बस मात्र एखाद्या घाटाच्या रस्त्यात जात असेल तशी वेडी वाकडी जाते. पंखा तुमचा गोल गोल फिरतो, किंवा एखादा पक्षी आहे तो असा त्याच्या पंखांची जी मोशन असते ती कंटिन्युअस असते, परंतु वर खाली असते, आहे की नाही. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन आहेत. तर या मोशनला काही नावं आहेत. जसं फर्स्ट टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड लिनियर मोशन. लिनियर स्पेलिंग काय लिनियरचं? गुड. LINEAR. लिनियर हा शब्द कशापासून तयार झाला माहिती आहे का तुम्हाला? लिनियर हा शब्द तयार झाला लाईन पासून. कशापासून? LINE, लाईन कशी असते? स्ट्रेट. कशी असते? स्ट्रेट. मग लिनियर मोशन कशी असेल? स्ट्रेट. जी मोशन एकदम स्ट्रेट असते लाईन सारखी, दॅट मोशन इज कॉल्ड लिनियर मोशन. A train or a moving vehicle on a road may travel in a straight line or in the same direction. The motion of an object is called linear motion. जेव्हा एखादी ट्रेन किंवा एखादा ऑब्जेक्ट सरळ एका लाईनमध्ये जात असेल तर ती जी डिस्प्लेसमेंट आहे ती स्ट्रेट लाईनला आहे, म्हणून दॅट मोशन इज कॉल्ड लिनियर मोशन. करेक्ट. नेक्स्ट, या लिनियर मोशनचे परत दोन प्रकार आहेत. युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तुम्ही बघा, सैनिक एका स्ट्रेट लाईनने त्यांची संचलन म्हणजे मार्चिंग करत असतात. लेफ्ट राईट असं करत असतात एका स्ट्रेट लाईन. आणि त्यांचे हात कसे असतात सगळ्यांचे? समजा 100 सैनिक असतील किंवा 100 पोलीस असतील तर त्यांचे हात कसे असतात? एकदाच लेफ्ट राईट असे एकदाच असतात. आणि म्हणून ही जी मोशन आहे ही सरळ पण आहे आणि एका सुरात आहे. दॅट मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके. द मोशन ऑफ अ मार्चिंग ऑफ द सोल्जर, दॅट इज युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि आता एखादा मुलगा सरळ जात आहे, पण कधी कधी थोडा थांबला, 3-4 मुलं सरळ चालले स्ट्रेट, पण एक मुलगा मागे पडला, एक मुलगा पुढे गेला. मग ही युनिफॉर्म लिनियर मोशन होईल का? नाही. सरळ तर गेले म्हणजे ती लिनियर मोशन आहे, पण ते एका ताला सुरात नसल्यामुळं दॅट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये काय फरक आहे?
when the distance traversed by an object along a straight line in a unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. जेव्हा सारखे ऑब्जेक्ट एका टाइममध्ये विशिष्ट अंतर पार करतात सरळ, दॅट इज युनिफॉर्म. अँड when the distance traversed by an object along a straight line in unit time keeps changing, the motion is called non-uniform. दोन विमान जात आहे, सरळ जात आहे, युनिफॉर्म आहे. परंतु एक विमान मागे आहे, परत एक म्हणजे पोहोचायला त्यांना वेगळा वेगळा वेळ लागत असेल, दॅट इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके. त्यानंतर आता सगळ्याच वेळा आपण सरळ जातो का? कुठं पण सरळ जातो नाही, म्हणजे ती लिनियर मोशन नाही. मग जे आपण वेडावाकडे जातो, फुलपाखरू इथून उडते तिथे बसते, मग अशा प्रकारच्या मोशनला काय म्हणायचं? नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर एका रांगेत नसलेले, यामधले मग प्रकार आहेत काही. ऑसिलेटरी वर खाली, झोका बघा, इथे थांबतो, असा जातो, परत जागेवर येतो, इकडे जातो, परत येतो, म्हणजे ऑसिलेशन्स घेतो तो. दॅट मोशन इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. तुम्ही पंख बघा याचे, पक्षाचे असे खालीवर होतात, दॅट इज ऑसिलेटरी मोशन. द मोशन ऑफ अ बॉडी that is oscillating, that is swimming back and forth is called oscillatory motion. Example, wings of birds, then swing आपला झोका. नेक्स्ट सर्क्युलर मोशन. सांगा बरं सर्क्युलर मोशनचं एखादं उदाहरण, गोल 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 फिरणाऱ्या मोशनचं उदाहरण. येस, टेल फास्ट. अशी कोणती मोशन आहे जी नेहमी गोल गोल फिरत राहते? येस, येस, फॅनची मोशन कशी आहे? सर्क्युलर. किंवा मग तुम्ही त्या जत्रेमध्ये एखादा झोका असतो, असा गोल गोल फिरतो, त्याच्यावर बसतात मुलं, घोडा वगैरे असते, दॅट इज ऑल्सो सर्क्युलर मोशन. मोठा आकाश पाळणा असतो मेळाव्यामध्ये, काय आनंद मेळावा, त्यामध्ये ते दॅट इज ऑल्सो सर्क्युलर मोशन. The motion of an object along a circular path is called circular motion. And then next one is periodic motion. Periodic. The motion of an object which passes through a certain point again and again over a fixed period is called periodic motion. एखाद्या ठिकाणी जसं सूर्य उगवला, तिकडे गेला, परत त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्याच वेळेत आला, दॅट इज कॉल्ड पिरियडिक मोशन. काटा आहे घड्याळाचा, गोल 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 फिरतो, टाइम बदलतो का त्याचा? त्याच्या विशिष्ट ठरलेल्या टाइममध्ये तो त्याच्या जागेवर येतो, दॅट इज कॉल्ड पिरियडिक मोशन. ओके. अँड लास्ट वन इज रॅन्डम मोशन. रॅन्डम म्हणजे कोणीकडे कसंही, बटरफ्लाय, फुलपाखरू, इथून उडते तिथे बसते, तिथून उडते तिथून बसते, तिथे उडते तिथे उडते, इथून असं गेलं, इथून इथं आलं, इथून इथे आलं, म्हणजे ही जी मोशन आहे दॅट इज कॉल्ड random motion. The motion that changes its direction and speed continuously. त्याची जागा पण बदलते, डायरेक्शन पण बदलते, स्पीड पण बदलते, दॅट इज कॉल्ड रॅन्डम मोशन. येस, नाकतोडा, ग्रॉसहॉपर, बटरफ्लाय, दीज आर द एक्झाम्पल ऑफ रॅन्डम मोशन. अजून काही सांगता येतील का रॅन्डम मोशनचे? ग्राउंडवर खेळणारे मुलं जेव्हा इकडे तिकडे पळतात, कधी फास्ट पळतात, कधी हळू पळतात, कधी तिकडे पळतात, कधी इकडे पळतात, ही मोशन रॅन्डम मोशन आहे. ओके. मग सांगा बरं आता मोशनची डेफिनेशन म्हणा माझ्या मागे. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. टाइप्स ऑफ मोशन: लिनियर मोशन, नॉन लिनियर मोशन. लिनियर मोशनचे दोन प्रकार, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म. नॉन लिनियर मोशनचे चार प्रकार, ऑसिलेटरी, इरेग्युलर, पिरियडिक, रॅन्डम मोशन. ठीक आहे. आता मोशन म्हणजे काय तुम्हाला माहित झालं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कंटिन्युअस जाणे म्हणजे मोशन. कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट नाव पण ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. ओके. आता तो एखादा ऑब्जेक्ट इथून मुंबईला गेला, विमान, किंवा एखादी बस इथून नांदेडला गेली, तर ती किती वेळात गेली, कशी गेली,
हे आपल्याला काढायसाठी त्याला आपण काय म्हणतो सांगा? स्पीड. काय म्हणतो? स्पीड. द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड द स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट. एका विशिष्ट वेळेत जे अंतर कापले जाते त्याला स्पीड असं म्हणतात. मग स्पीड काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्स अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हल्सिंग द डिस्टन्स. मग आता एखाद्या माझ्या गाडीची मला स्पीड काढायची आहे. मी नांदेडला गेलो. मी नांदेडला 100 किलोमीटर 120 किलोमीटर गेलो. नांदेड आहे पुसदवरून किती? 120 किलोमीटर. किती वेळात गेलो? 2 घंट्यात. किती वेळात गेलो? 2 घंट्यात. म्हणजे डिस्टन्स किती मी पार केलं? 120 किलोमीटर. टाइम किती लागला मला? 2 घंटे. 2 आवर. मग आता 120 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर. एका तासाला मी 60 किलोमीटर गाडी चालवली. एका तासाला किती किलोमीटर चालवली? 60. मग किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंद, दिस इज द युनिट ऑफ स्पीड. दिस इज द युनिट ऑफ स्पीड. अंडरस्टँड? एनी प्रॉब्लेम? Today we have learned about the speed also. तुम्ही मागच्या प्रत्येक पिरियडला माझा व्हिडिओ बघत असाल. हे बघत असताना त्या चॅनलला चंद्रकांत ठेंगे ऑनलाईन अकॅडमी हे नावाचं चॅनल आहे. त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईबवर दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाठवल्याबरोबर ते मिळेल. आणि पेज नंबर 68वर व्हॉट वी हॅव लर्न नावाचे एक सारांश आहे, समरी आहे, ते तुम्ही लिहायची आहे. आणि पेज नंबर 69वर एक्सरसाइज आहे. ते एक्सरसाइजसुद्धा तुम्हाला लिहायची आहे. तर चॅप्टर 9पर्यंत तुमच्या पूर्ण एक्सरसाइज कंप्लीट असल्या पाहिजे. चॅप्टर 9पर्यंत. ओके. नेक्स्ट वीकमध्ये, उद्याला संडे आहे, संडेला सुट्टी राहील, तर नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला आपण चॅप्टर 10 सुरू करणार आहोत. आपल्या पूर्ण पुस्तकामध्ये एकूण आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे 16 चॅप्टर आहेत. त्यापैकी आपले 9 चॅप्टर आता संपलेले आहेत. बऱ्याच मुलांचे मला कॉल आले होते की सर परीक्षा कधी होणार आहे, परीक्षेला किती चॅप्टर असणार आहेत. तर आपल्याला अजून परीक्षेबाबत कुठलेही शासनाचे गव्हर्नमेंटचे निर्देश आलेले नाही. परीक्षा कधी होईल हे सांगता येणार नाही आणि परीक्षेला किती चॅप्टर असतील हे पण सांगता येणार नाही. परंतु परीक्षेच्या दृष्टीनं अभ्यास न करता आपल्या पुस्तकातला आपण अभ्यास करायचा. आपण आपल्या पद्धतीनं अभ्यास रेडी करून ठेवायचा आणि जे जे चॅप्टर शिकवलेले आहेत त्या चॅप्टरची एक्सरसाइज लिहायची, ते पाठ करायचे, त्याचे शब्दपाठ करायचे आणि हे सगळं करत असताना आपला अभ्यास चालू ठेवायचा. तर आतापर्यंत चॅप्टर 9 संपलेले आहेत. या 9 चॅप्टरचा एक्सरसाइज तुमच्या वहीमध्ये लिहिलेली असली पाहिजे आणि त्याचे वर्ड्स पण लिहिलेले असले पाहिजे आणि सोबतच जेवढं पाठांतर शक्य आहे तेवढं पाठांतर तुम्ही घरी करा. आता आपण सोमवारी भेटणार आहोत. सोमवारला चॅप्टर नंबर 10 सुरू करूया. आतापर्यंत झालेले सगळे चॅप्टर तुम्ही वाचायचे. ओके, बाय.